क्वेश्चन 4 मधला जो ई क्वेश्चन आहे बघा, 4 क्वेश्चनमध्ये 5 क्वेश्चन दिलेले राहतात. लास्टवाला आहे ई. इफ रँडम व्हेरिएबल हॅज पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन सच दॅट, म्हणजे इथं काय सांगितलं आहे, रँडम व्हेरिएबल आहे त्याच्यासाठी पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज केलं आहे. आणि ते कसं आहे बघा, पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3, म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ 2 इज इक्वल्स टू प्रॉबिलिटी ऑफ 3. आणि फाइंड पी ऑफ 5, म्हणजे हे दोन इक्वल असल्यावरती पी ऑफ 5 फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे, तर बघा सोल्युशन. गिवन काय काय आपल्याला, गिवन मध्ये दिलेलं आहे पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3 आणि फाइंड काय करायचं आहे, पी ऑफ 5. ठीक आहे, पी ऑफ 5 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं, पी ऑफ 3, पी ऑफ 2 बघा, पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3. मग आपण आता इथं जर बाय युजिंग पॉयझन डिस्ट्रीब्युशन, बाय युजिंग पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन ठीक आहे. मग पॉयझन डिस्ट्रीब्युशनसाठी पी ऑफ 2, मग पी ऑफ 2चा फॉर्म्युला काय येणार आहे बघा, पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे पी ऑफ आर इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस यम इंटू यम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार बघा पी ऑफ 2चा फॉर्म्युला काय येईल, मग पी ऑफ 2 मध्ये येणार ई रेस टू मायनस, आता बघा यम माहिती का आपल्याला नाही, मग ॲज इट इज ठेवा मायनस यम इंटू यम रेस टू किती येणार आर, आर किती पहिल्यासाठी 2 आहे. ठीक आहे, अपॉन 2 फॅक्टोरियल इज इक्वल्स टू बघा पी ऑफ 3 म्हणजेच ई रेस टू मायनस यम आणि यम रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. दोघं कसे इक्वल. मग बघा इथं हा ई रेस टू मायनस यम हा ई रेस टू मायनस एम कॅन्सल होईल. मग इथं रिमेनिंग काय राहील, फक्त 3 फॅक्टोरियल. बघा इथं काय राहील, मग इथं येईल एम रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल इज इक्वल्स टू एम रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. ठीक आहे, मग बघा पुढच्या पेजवरती घेऊ. मग ह्या साईडला बघा एम स्क्वेअर म्हणजे यम इंटू यम अपॉन 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. ठीक आहे, त्याच्यानंतर इक्वल्स टू यम रेस टू 3, मग यम रेस टू 3 म्हणजे यम इंटू यम अपॉन 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1. ठीक आहे, मग आधी इथं काय काय कॅन्सल होईल बघा, इकडं पण 2 एम आहे, इथले 2 एम कॅन्सल होईल, त्याच्यानंतर इथं 2 आहे, इथला 2 कॅन्सल होईल, इथं पण 1 आहे, इथं पण 1 कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजे या साईडला काय राहिलं, फक्त 1 राहिलं, आणि या साईडला काय राहिलं यम अपॉन 3 राहिलं. मग हा 3 इकडे डिवाइडला इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजेच यम इज इक्वल्स टू किती आलं, 3 आलं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता यम भेटलं. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आर फाइंड आउट करायचं. यम म्हणजे काय, मीन आलं आहे आपल्याला. ठीक आहे, मग इथं लिहायचं म्हणून पी ऑफ 5 इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस 3 म्हणजेच 3 रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल. मग आता याचं कॅल्क्युलेशन करा. बघा कॅल्क्युलेशनमध्ये ई रेस टू मायनस 3 इंटू 3 रेस टू 5 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. ठीक आहे, मग ते येतं बघा पी ऑफ 5 इज इक्वल्स टू 0.10081. ठीक आहे, हे काय आलं, पी ऑफ 5 आलं.
ठीक आहे. तेच आपल्याला विचारलं होतं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं पी ऑफ 5. मग पी ऑफ 5 फाइंड आउट करायसाठी आधी आपण काय केलं, ते जे रिलेशन होतं पी ऑफ 2 इज इक्वल्स टू पी ऑफ 3 त्याच्यावरून मीन फाइंड आउट केला, म्हणजेच एम फाइंड आउट केला. ठीक आहे. आणि मग एमवरून आपण पी ऑफ 5चं फॉर्म्युला यूज केला e−3 आणि 3/5 आपण 5 फॅक्टोरियल. ठीक आहे. तर याचं आन्सर आलं 0.10081. हेच काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करू. ठीक आहे.